नमस्कार. श्री गणेशाय नमः. मी तेजस्वी नेवरेकर. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये खूप खूप स्वागत. तर आज मी नवरात्री स्पेशल उपवासाचा डोसा बनवणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला खूप खूप आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. उपवासाचा डोसा बनवायचं साहित्य: शेंगदाणे, दही, मीठ, खोबरं, मिरची, साबुदाणा भिजवलेला, वरी भिजवलेली, उकळलेले बटाट्याचे काप. आपण उपवासाचा वरीचे तांदूळ वाटून घेऊया मिक्सरला. साबुदाणे टाकूया आपण याच्यात थोडे वरीमध्ये, बाकीचे नंतर वाटू. आपण हे राहिलेलं पण वाटून घेऊया. आता आपलं वाटण झालंय तयार. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया डोसा पिठामध्ये. खायचा सोडा टाकू थोडासा. आपण दही टाकून घेऊ. मिक्स करून घेऊया आपण. आता आपलं पीठ फेटून झालं आहे. आता आपण गॅस पेटूया. तवा आपला तापत आलाय. आपण आता तेल लावून घेऊया. आपण थोडं पाणी शिंपडूया. आणि पिठलेपणे पुसून घेऊया. आपण डोसे टाकूया. तेल सोडूया थोडं. डोसा आपला तयार आहे. आता आपण काढूया. आता आपलं डोसे तयार झाले आहेत. आपण आता बटाट्याची भाजी करू. त्यासाठी मी शेंगदाणे वाटून घेतले. आता आपण गॅस पेटवूया. आता आपला पॅन तापलाय. आपण आता तेल टाकूया फोडणीला भाजीसाठी. भाजीमध्ये मग मिरची टाकूया, मिरचीचा ठेचा केलेला,
आणि मग आपण बटाटे टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून खोबरं ओलं टाकून आपण भाजी तयार करून घेऊ. आता आपण मिरचीचा ठेचा टाकूया. आता आपण बटाटे टाकू याच्यात. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया. आणि आपण ओलं खोबरं टाकूया त्याच्यात. आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये. भाजी आता मिक्स करून घेऊया आपण. आपली भाजी तयार होत आली आहे. आपण आता थोड्या वेळानं बंद करू गॅस. झाली आपली भाजी. बघा कसे मस्त डोसा उपवासाची, नवरात्रीची उपवासाची भाजी आणि चटणी डोसा छान झालाय. तुम्ही पण करून बघा. तुमचे पण काही महिलांचे असतील उपवास तर त्याने पण असं करून खात जावा. कारण घरामध्ये असं महिलांना जास्त घरातली कामं जास्त असतात तर त्याने असं करून खात जावा. तर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.